फेकू. रेशन दुकानात धान्य मिळत नाही, भक्ष्य मिळत नाही. बीजेपी आल्यापासून रॉकेल बंद केलंय. केशरी कार्ड पिवळं कार्डला पण मिळत नाही. केवढा पाप केलं, केवढं नुकसान झालंय. या लोकांमुळे सोलापूरचं नुकसान झालंय. त्या लोकांनी सोलापूरवर अन्याय केलाय. आपण बदला घ्यायलाच पाहिजे, कोणाच्या पराभवासाठी नाही, पण सोलापूरचं नुकसान झालं म्हणून आपण बदला घ्यायला पाहिजे. आणि ते घाबरले. 400 पार वगैरे काय नाही, हा 150च्या वर जाणार नाही. एवढे घाबरले की त्यांचे उपमुख्यमंत्री शाखा प्रमुख असल्यासारखे धमक्या देत आहेत. हे तू आमचं काम करा नाहीतर ईडीला पाठवे, अशा धमक्या देत आहेत नेत्यांना. एवढे घाबरले. तुम्हाला खरंच 400 पार पाहिजे असतं तर तुम्ही काँग्रेसचे खाते सील का केले असते? तुम्ही अरविंद केजरीवालला अटक का केली असती? त्यांचं संतुलन बिघडले. त्यांची भाषणं बघा. आपल्या सोलापुरात येऊन आपली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची हिंमत कशी होते? आपण अनेक वर्षापासून एकवत आपलं 4 हुतात्म्यांचं शहर आहे. खबरदार जे इकडे आलात आणि आमच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. आम्ही नेहमी सर्वधर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी लोक आहोत. तुम्हाला करायचे तुम्ही तुमच्या यूपी बिहारमध्ये करा, इकडे येऊ नका करू. आणि ते त्यांच्या बरं मला सांगा, हे ना किती आणावं लागतो माझ्या एकटीच्या विरोधात? योगी पण आला, मोदी पण आले, योगी पण आले, अजून कोण आले? म्हणजे त्यांची पातळी वर जाण्यापेक्षा खाली 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 घसरत चालली. जो भी है, मुझे नहीं, आप लोगों को डर गया. तुमची ताकद काय ना ते मतदानाच्या दिवशी दाखवा. कारण का आपण लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो आणि लोकशाहीमध्ये सर्वात ताकदवार यंत्र कोणतं असतं तर मतदान असतं. म्हणून आता गप्पा बसून मजा बघा त्यांची. तुम्ही बघा कसं त्यांचं काय काय येऊन बोलतात. संतुलन कामाबद्दल बोलतच नाही आहेत, फक्त धर्म जात पात हेच. ह्याच्या पलीकडे यांना काही सुचतच नाहीये. आता तर त्यांची भाषणं ऐकून मजा येते की केवढं खालच्या पातळीला जाऊन. आपली नाहीये ती सोलापूरची संस्कृती, आपली नाहीये ही परंपरा. आपण किती मोठं शहर आहे आपलं, 4 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आपलं शहर आहे आणि हे लोक आपल्याला बिघडवण्याचा प्रयत्न करतात. तुमचा वापर करून, काही युवकांचा वापर करून, प्रवृत्त करून, कारण का त्यांना माहिती अजून दुसरं काहीच चालणार नाही. जे देशाचा पंतप्रधान 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतो तो पंतप्रधान तरी असतो का? मला सांगा. पंतप्रधानाचं काम असतं सगळ्यांना एकत्रित नेणं. लोकप्रतिनिधीचं काम असतं मतदारसंघाला एक ठेवणं. पण ह्यांचे लोकप्रतिनिधी या मातृभूमीचं विटंबना करतात. एकीकडे भारत माता की जय म्हणतात आणि दुसरीकडे ह्याच भारत माताचे 2 तुकडे करतात समाजात आणि धर्मात तेढ लावून. ह्यांना लाज वाटली पाहिजे. आणि मी तर म्हणते असं कोणी बोललं ना आपलं तर त्यांना सांगायला पाहिजे, त्याच समाजाने त्यांना हाणून पाडायला पाहिजे. मगच त्यांना कळेल की एकी काय असते आणि लोकशाही काय असते. आम्ही कामाला मानणारे लोक आहोत. 2दा त्यांना देऊन नुकसान झालं सोलापूरचं. आता सोलापूर 20 वर्ष मागे गेलं या भाजप पक्षामुळे. आता पुढे आणण्याची गरज आहे. मी काम करते, मी लोकशाहीमध्ये मानते, मी लोकांना देव मानते. ही माझी शिकवण आहे. धर्म जात पात असतात पण वैयक्तिक त्याचं भांडवल निवडणुकीत नाही करावं. ते नाही शिकवलं आपल्याला बाबासाहेबांनी. संविधान आहे 400 पार माहिती का म्हणतात? कारण का त्यांना संविधान बदलायचं म्हणून ते 400 पार, कारण का त्यांना आरक्षण रद्द करायचं म्हणून ते 400 पार म्हणतात. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते की ही लढाई जरी निवडणूक माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे, आपल्या एकीची लढाई आहे. आपण दाखवून देऊया त्यांना की आपली ताकद काय ते. 2 दिवस राहिले, रात्र वैराची आहे. गाफील नका राहू. डोळ्यात तेल टाकून आपण काम केलं पाहिजे.
येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबर बटन आहे. 1 नंबर बटन, हाताचं बटन. इंदिरा गांधीचा हात अजून तुम्ही विसरला नाही आहात. 1 नंबर बटनवर राग काढायचा तो ह्यांचा. मी तर म्हणते ते अवदसा आली बीजेपी आला. कोविड मध्ये ह्यांनी सांगितलं ताटं वाजवा. आता आई घरी सांगते ना ताटं नका वाजवू नाही तर अवदसा येईल. तसंच झालं. सगळी झालेली कामं पण बिघडवली. विमान सेवा सोलापूर